मी कोळेकर श्री गणेश इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कराडहून पुणे येथील हिंजवडी या भागात आलेलो आहे. इथे आमचे एक अतिशय कर्तबगार ग्राहक आहेत. बरेच वर्ष झाला हा ऊसाचा रस काढून विकण्याचा बिझनेस करतात. त्यांचे जय कानिफनाथ रसवंती गृह म्हणून इथे या नावाने रसवंती चालू आहे. त्यांच्याबद्दल व त्यांच्या बिझनेस विषयी आपण थोडं माहिती घेणार आहोत. तुमची संपूर्ण नाव, माहिती आणि मशीन संबंधी माहिती द्या. माझं नाव संदीप प्रकाश पडते. 13 वर्ष झाले इंजवडी परिसरात मी ऊसाच्या रसाचा व्यवसाय करत आहे. आता 2 वर्षापूर्वी आपण हेवी ड्युटीचं आपलं क्रेशर टाकलं. त्याच्यानंतर आम्हाला ते एवढा फरक जाणवला की मनुष्यबळ कमी लागते, परत ऊसाचा ह्याच्यात फरक होतो, क्वालिटी. हा, मनुष्यबळ कमी लागतंय आणि उतारा वाढतोय. थोडं सविस्तर सांगा. म्हणजे कसं आहे, पूर्वी किती माणसं लागायची, केवढं मशीन होतं, उतारा वाढतोय म्हणजे काय होतंय? म्हणजे उतारा वाढतोय इन द सेन्स काय आहे, दररोज समजा तुम्हाला एक 500 किलो ऊस लागत होता, तर आता समजा एक 475 किलो लागतोय. मग 25 किलो जातोय कुठं, तर 25 किलो ऊस आपण जे क्रशिंग करतो त्यातनं जो जास्त रस मिळतो त्याच्यामध्ये ते भागतंय, असं तुम्हाला म्हणायचं आहे का, ते सांगा. आता सुरुवातीला आपल्याकडे मुंबई मशीन होती. मुंबई 2 रोलरचं मशीन होतं. त्यावेळेस इथं कामगार लागायचे 4 लोक काम. हे मशीन टाकल्याच्या नंतर आपल्याला फक्त 2 माणसाची आवश्यकता आहे. म्हणजे माणसात हे झाले, 2 माणसं वाचली. प्लस रस काढायला रस काढणारा एक माणूस लागतोय. ते पहिले 2 माणसं, एक माणूस पलीकडे चिपडदार लागायचा. एक माणूस वाचला, आतमध्ये एक वाचला. काम फास्ट होते ना. जुन्या मशीनवर हो, कमीत कमी एक माणूस वाचू शकतो आणि फास्ट आहे ना. मुंबई मशीनला 6 ते 7 वेळा ऊस घालावा लागतो. तसं ह्याला म्हणजे 2 ते 3 वेळेस संपूर्ण काम होतं. क्वालिटी मध्ये काहीच नाही फरक. मुंबई मशीनची जी क्वालिटी होती तीच ह्या मशीनवर मेंटेन होती. मुंबई मशीन मध्ये पूर्ण रस निघत नाही, म्हणजे थोडासा राहतो. तसं ह्याच्यात म्हणजे पूर्ण ह्याचा रस निघतो. दररोज नाही म्हणलं तरी 2 ते 3 बंडलचं हे होतं. म्हणजे 500 किलो माग एक 50 किलो ऊसाचं बचत होती पर डे. हो, आणि प्लस लाईट बिल मध्ये 50% हे होत, बचत होती. पूर्वी 2 HP ची मोटर वापरत होतो. 2 HP. हो, आता 3 HP ची मोटर आहे. 2 HP च्या मोटरचं बिल किती असायचं, आता 3 HP 10 ते 11,000 रुपये लाईट बिल आहे. पूर्वी 2 HP चं मोटर असून हे मशीन टाकण्यापूर्वी. आणि हे 3 HP चं मशीन आहे, तरी ते ह्याचं बिल 5 ते 5.5. आणि प्लस लाईट बिल मध्ये 50% हे होत, बचत होते. हा जो फरक येतोय, हा आपण जे वापरण्यात असलेली मोटर, ही क्रॉम्प्टनची मोटर आहे, 3 फेज आहे, पण त्याच्याबरोबरच त्याचा गिअर बॉक्स आहे, त्यामुळे लागणारी जी पॉवर आहे ही आपोआप कमी होत जाते, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो, असं याचं उत्तर आहे. मशीन 1 वर्ष वापरल्यानंतर आम्हाला अनुभव आला की आपण थोडस लेट या क्षेत्रात वळालो. इथे काय आहे, इथे तुमच्याकडे धंदा चांगला आहे, तुमचा सेटअप चांगला आहे, स्वच्छता चांगली आहे, हे फार महत्वाच्या मेजर गोष्ट आहे. हे जिथे आहे तिथं धंदा आणायचे येत राहतो. इथे तुमच्याकडे येणारा ग्राहक वर्ग पण मोठा आहे, तिथला परिसर पण छान आहे, त्यामुळे ही गोष्ट पॉसिबल आहे. आणि काय सांगता येईल तुम्हाला? आम्हाला बहुतेक करून आयटीचं पब्लिक, म्हणजे आयटीचं कस्टमर आहे. आयटीच्या कस्टमरला कसं स्वच्छता जेवढी असेल तेवढी जे ही. आणि ह्या मशीनवर काय होतं, ऊस वगैरे रस वगैरे ना खाली उडून ही फरशी घाण हे ते साफ माशी थोडीफार माशी व्हायची. ह्या मशीनमुळे माशी वगैरे पूर्ण व्हायची बंद झाली. स्प्रेड होत नाही बाहेर. हा, बाहेर होत नाही.
पूर्वी दुकान आम्हाला 3 ते 4 वेळा धुवायला लागायचं. आता दिवसभरातून तो वेळ वाचला. हा हा. माझं नाव हनुमंत दादा फडतरे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, राहणार बोगबा. याच्यापूर्वी पहिले मुंबई मशीन वापरायचो. आता हे कराडवरनं बनवलेलं आहे श्री गणेश यांच्याकडनं. 1 वर्ष झालं हे बनवलेलं. हे खूप चांगलं मशीन आहे. हे त्या पद्धतीने गरज वाटत होती धंद्यासाठी, म्हणून हे मोठं बनवलं होतं. आता सध्या साधारण 200-250 किलो रोजचं क्रशिंग करावं लागतं. घासून वापरतो. 3200 आहे. ऊस क्रशिंग वगैरे करायला खूप सोपं आहे. त्याच्यात रस वगैरे काय वायाला जात नाही. पहिली मशीन हे मुंबई मशीन होतं, त्याच्यात हात वगैरे जाण्याची जरा भीती असायची. आता ह्याच्यात तसं काय वाटत. काम करताना खूप म्हणजे कष्ट जास्त नाही वाटत, त्रास कमी होतो आणि लवकर रस तयार होतो. वेळ वाचतो. विजेचा खर्च 50% वाचतोय. मुंबई मशीनीला 3 पेजची मोटर होती, 10 ते 12 हजार रुपये लाईट बिल यायचं. ही मशीन टाकल्यापासून 7-7.5 हजार रुपये लाईट बिल यायचं. हो, 1 मिनिट. वाचतंय. 3 वेळेस टाकलं की पूर्ण काहीच रस राहत नाही त्याच्यामध्ये. काम करायला वगैरे हा त्या गोष्टी नाही आहे ना. म्हणजे एकदम सावकाश म्हणजे सोपं हे होतं. कसं पण हे होतं. हा आता तसं नाही. आता जेवढं कस्टमर असेल तेवढा रस लगेच निघतो फास्ट.